कसब्यातून बंडखोर बाळासाहेब दाभेकरांची काँग्रेसकडून यशस्वी मनधरणी, अपक्ष अर्ज घेतला मागे. राहुल कलाटे मात्र चिंचवडमधून अपक्ष लढण्यावरती ठाम. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कलाटे यांची मनधरणी करणं बंद. पटेलांच्या वडिलांच्या जयंतीनिमित्तानं गोंदियामध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर राजकीय वर्तुळात उंचावल्या भुवया. पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या मोहिमेनं दिल्लीमध्ये वेग घेतल्याची सूत्रांची माहिती. राज्यातील नेत्यांच्या दिल्ली दरबारी भेटीगाठींना सुरुवात. काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती. चव्हाण खरगेंची भेट घेण्याची शक्यता. वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या किसननगर शाखेत स्वीकारल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा. माळशिरसमध्ये वीज तोडल्यामुळे महावितरण विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. कार्यालयात ठिय्या देत वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. बीडमध्ये भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्तानं भरवली बेकायदेशीररित्या रेड्याची टक्कर. नियम बसवले धाब्यावर. प्रतिबंध घातल्यानंतरही पीएफआय बिहारमध्ये सक्रिय. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा पीएफआयचा डाव. टार्गेट करून जीवे मारण्याचा रचला जातोय कट. एनआयएच्या पथकाचा दावा. आणि ब्लू टिकसाठी ट्विटर युजर्सना मोजावे लागणार पैसे. वेबवरील युजर्सना ₹650 तर मोबाईलवरील युजर्सना प्रति महिना भरावे लागणार ₹900.